पंढरपूर वाखरी राष्ट्रीय महामार्गावरील कृषी दुकान फोडले, हजारांची रोकड लंपास। पंढरपूर वाखरी महामार्गावर गोसावी पेट्रोल पंपासमोरील बागल कृषी सेवा केंद्र दुकानाचा पत्रा उचकटून आणि पीओपी फोडून आतमध्ये प्रवेश करत गल्ल्यातील हजारो रोकड लंपास करण्यात आली आहे। ही घटना शनिवारी दिनांक 8 रात्री 3 ते रविवारी दिनांक 9 पहाटेच्या दरम्यान घडली। विशेष म्हणजे या दुकानात शेतीविषयक अनेक औषधे व खते असताना मात्र अज्ञात चोरट्यांनी इतर कोणत्याही वस्तूला मालाला हात न लावता फक्त गल्ल्याचे कुलूप उचकटून रोकड लंपास केली आहे। याबाबत दीपक बनसोडे राहणार इसबावी यांनी फिर्याद दाखल करणार असल्याचे सांगितले। तसेच अज्ञात चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत कैद झाले असून पोलिसांनी सूत्र हलवून लवकरात लवकर त्या चोरट्यास हस्तगत करावी अशी मागणी दीपक बनसोडे यांच्याकडून होत आहे। तसेच पंढरपूर वाखरी रोडवर एवढे सीसीटीव्ही कॅमेरे असून सुद्धा अशा प्रकारच्या चोऱ्या होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कारभारावर आणि कामकाजावर सामान्य नागरिक नाराज असल्याचे बोलले जात आहे।